नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजनाकार यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजना या योजनेचा 18वा हप्ता गुरुवारी दोन्ही हप्ते मिळणार का, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकरी बांधवांना 6000 रुपयांचे मानधन आर्थिक लाभ देण्यात येत असतो। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये मिळून वार्षिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12000 रुपये देण्यात येत असतात। आतापर्यंत 17 हप्ते पीएम किसान महासन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून टाकण्यात आलेले आहे। तुम्हाला जर पुढचा 18वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला आताच काही गोष्टीची सुद्धा पूर्तता करण्यात येणार आहे। काही कामे सुद्धा तुम्हाला महत्त्वाची ही कामे पूर्ण करा। देशातील करोडो शेतकरी बांधवांना पंतप्रधान किसान निधी योजनेचा लाभ मिळत असतो। 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे। शेतकरी 18वा हप्ता कधी जमा होईल याची प्रतीक्षेत आहे। त्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पुढील हप्ता जो आहे तो ऑक्टोबर महिन्यात येण्याची जारी केला जाऊ शकतो। मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांना महत्त्वाची कामे करून पूर्ण करावी लागणार आहेत। जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे फार गरजेचं आहे। तसेच हे काम न केल्यास पुढील जो हप्ता 18 हप्ता तुम्हाला मिळणार नाही, कारण की बँकेला आधार कार्ड लिंक असणं फार आता गरजेचं झालेलं आहे। कोणत्याही योजना असो, कोणतेही सरकारी पैसे असो, ते डीबीटी मार्फत सरकार टाकत आहे। त्यामुळं आपणास विनंती आहे की बँकेला आधार कार्ड लिंक करून घ्यावे, हप्ता अडकू शकतो। याशिवाय तुम्ही अद्यापही ई-केवायसी पीएम किसान योजनेची ई-केवायसी जर पूर्ण केली नसेल तर ई-केवायसी आजच पूर्ण करा। ही कामे पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला पीएम किसान महासन्मान निधी योजना या योजनेचा 18वा हप्ता मिळून जाईल। अन्यथा तुम्ही या हप्त्यापासून विचिंत सुद्धा राहाल। नाव, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक बरोबर आहे का ते तपासा। आधारला बँक लिंक आहे का ते आधारच्या वेबसाईटवर जाऊन आधार सेटिंग स्टेटस एकदा चेक करा, जेणेकरून आपल्याला समजून जाईल की डीबीटीला कोणती बँक लिंक आहे। त्याचमध्ये जर 17 हप्ता मिळाला असेल तर 18वा हप्ता पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18वा सुद्धा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करताना प्रविष्ट केलेल्या तपशील तपासणे आवश्यक आहे। अर्जामध्ये नाव, लिंक, आधार क्रमांक, खाते क्रमांक यासारखे तपशील योग्यरित्या भरा। तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने भरल्यास तुम्ही योजनेच्या लाभापासून विचलित राहू शकता। ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनीची पडताळणी अद्यापही झाली नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच या योजनेसंदर्भात माहिती कुठे मिळेल, या योजनेचा माहिती कुठे मिळेल आता आपण पाहणार आहोत की पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता जो आहे तो ऑक्टोबर मध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे। तर या शेतकरी मित्रांनो, आपल्याला आधारला बँक लिंक नसेल तर करून घ्या। अशी जी काही महत्त्वपूर्ण आणि अत्यंत महत्त्वाची बातमी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा। चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच आपला व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्याला जॉईन व्हायला विसरू नका, कारण की असेच नवनवीन जे अपडेट येत असतात मी या व्हॉट्सअपद्वारे सुद्धा मी कळवत असतो। त्यामुळे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।